गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 6:15 झालेले आहेत. आता आमची शाळेची तयारी पूर्ण होत आलेली आहे. सर्वांच्या आंघोळ्या झालेत मुलांच्या. आणि आता बघा देवाला नमस्कार करून आता प्रत्येक चहा आणि टिफिन घेऊन शाळेला निघणारच आहे. आता दूध पहिले गरम करून घेते. आता सर्वांच्या आंघोळ्या झाल्या त्यामुळे आता पहिला चहा ठेवावा लागतो. आणि सकाळच्या भाजीची तयारी मी संध्याकाळीच करून ठेवत असते. कोण पोरांना तसं ते वांग्याच्या गोल कापांची भाजी पाहिजे होती. तर तशी वराच तयार आहे. आता मला काहीतरी सांगतोय तो. आणि आता मला लसूण आणि थोडासा मसाला टाकून त्या वांग्याच्या कापाची भाजी करायची आहे मला. आता खूप दिवसातून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं रोजची कामं तर करतेच, पण व्हिडिओ शूट नव्हते करत कारण माझा मोबाईलचा पण प्रॉब्लेम होता बरेच दिवस. आणि आता मोबाईलचा प्रॉब्लेम संपलेला आहे. त्यामुळं आता पोरांच्या आग्रहामुळं आता परत पुन्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी. आणि आता पहिल्या चॅनलचं नाव बदलून मी आता डेली ब्लॉग सुरू केले आहेत. आता आजपासून त्याची सुरुवात आहे आमची. आता चहा तयार आहे. पोरांचा चहा आता दिलेला आहे त्यांना. आता त्या तिघांचं चहा बिस्किटाची सकाळची पार्टी चालू आहे. आपली नाश्ता चालू आहे त्यांचा चहा पार्टी. आणि ते झालं केलं की चहा संपतो ना तोपर्यंत तर मला टिफिनची तयारी करावी लागते. म्हणजे आता डबे भरायचे तिघांचे आणि लगेच इकडं गरम गरम एक एक चपाती डब्यात घालायची. मग त्यांना सोडून यायचं काम असतं. आता पाऊस होता आज सकाळपासून. आता उघडला होता पण जायच्या वेळेला जरा कमी झाला होता आज जरा. बरं आता पोरांना सोडलं आणि आता घरातली माझी राहिलेली कामं दिवसभराची मला आवरावं लागतात. इथं टेबलवर कुणाचं तरी दळण आलं तर खारीक खोबऱ्याचं. म्हटलं ते दळण झाले का बघा म्हणून ते पिशवीत आहे. आता ते बघते झाले वाटतं. काल काढून ठेवले वाटतं ह्यांनी. संध्याकाळी यांना वेळ होता तेव्हा काढायला सांगितलं होतं. मी बाहेर गेलते. हां झालेलं दिसते, त्यात दळून ठेवलेलं दिसते. बायका ठेवून जातात त्यामुळं घ्यायला त्यांच्या वेळेनुसार येत असतात त्या. आता झालं माझं दिवसभराचं रुटीन. आता पोरं गेल्यानंतर आता निवांत मी देवपूजा करते. नंतर फुलं काढून आता फुलं माझी जास्वंदाची तुम्हाला पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे तुम्हाला. माझ्याकडे तीच फुलं असतात. आणि आता ती देवपूजा माझी निवांत अशी होते. मग पोरं गेल्यानंतरच मला जपमंत्र करता येतं. देवपूजा झाली तोपर्यंत दारावरती ती बेडशीट आलं विकायला. बेडशीट आलं तर म्हणलं घ्यावी 2 म्हटलं. तर मी तशी परवा आणली डीमार्टमधून 2 पण म्हटलं अजून घ्यावीशीच वाटली. जरा 2 दिसली व्यवस्थित चांगली आणि जरा बरी दिसली. किमती तर त्याच्या खूपच होत्या पण आता त्याने जरा जमवून दिली त्यामुळं अजून एक दोघींनी घेतली. त्यामुळं मी पण घेतलं आणि घेऊन टाकले दोघींनी आम्ही. आता बरं म्हणलं जाऊ दे. आपण शोधायला दुकानात जाऊन पण तेवढाच वेळ जातो आणि असे पण काय 600-600 रुपयाला मिळाले आम्हाला. त्यामुळे घेऊन टाकले. त्याच्यावर किमती खूप होत्या पण बार्गेनिंग करून त्यानं कमी करून दिली आम्हाला. त्यामुळं घेऊन टाकले आम्ही दोन्ही पण. आता ही ऑनलाईन ही कंपनी चेक केली तर ह्याची बऱ्याचशा किमती होत्या पण आता काय खरं काय खोटं हे आपल्याला थोडीच कळतं. ते विकणाऱ्याला सेल्समनलाच माहिती. आता दुपारी बघा ह्या 3 वाजल्यावर दुपारी 12-1 नंतरपासून पाऊस सुरू आहे. आता 3 वाजल्या तरी पाऊस सुरूच आहे. आता पावसाकडे बघून तर असं थंड वातावरण झाले घरातलं सुद्धा. तोपर्यंत पोरं आलेली शाळेतनं. आता पोरं आली की बघा आल्यानंतर त्यांचं किचनमध्ये इकडं तिकडं चालूच असतं. काहीतरी हे चालले ते चाललं. चिंचेची चटणी बनवायला ठेवली होती मी दुपारच्या वेळेत. म्हणलं तिला बारीक अशी इंडक्शनवर ठेवली की चांगली होते. म्हणलं गुळ वगैरे विरघळतो आणि चिंच पण उकळून बनवलेली चटणी जरा टिकते 2-3 दिवस अशी. पाणीपुरीसाठी आम्हाला पाहिजे होती म्हणून बनवलेली. तोपर्यंत पोरांनी चाकून बघायला चालू आहे त्या चटणीला. आता बघा दुपारी अभ्यासाला बसवलं आहे ह्यांना. आता अभ्यास चालू आहे. 2 जण बाहेर उठून गेले. आता 1 जण करतो आहे. शिवराज करतो आहे अभ्यास. आता बघा त्याचा अभ्यास झाला का नाही हे पण मधून चेक करावं लागतं. आता तो स्तंभालेख काढतो आहे. आता त्याला 2 जिल्ह्यांचं काहीतरी ते काढतो आहे. स्तंभालेख दिसतो आहे तो. हां त्याचाच काढतो. आलेखाचाच अभ्यास काहीतरी करतो आहे तो बघा. आता आमच्या वेळेस ते आम्हाला मराठी मीडियममधून होतं. आता ह्यांना इंग्लिश मीडियममधून जरा ह्यांचं वेगळ्या पद्धतीनं आहे. यांना पण ते मला पहिला अभ्यास करावा लागतो त्याचा आणि नंतर पोरांना समजून सांगावं लागतं काय विचारलं तर. असं आहे त्याचं पण. आणि त्यांच्या आणि आपल्या लँग्वेजमध्ये खूप डिफरंट पडतो. परत मला गुगल महाराजांची मदत घ्यावी लागते आणि नंतर मला शिकून घेऊन त्यांना शिकवावं लागतं. असं आता आजकालची शिक्षण पद्धती आहे बघा. पण छान आहे. आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं पोरांमुळं. चांगलं आहे तसं. मग आता पुढं नंतर बघा आता ह्याला काय ते
जोडस्तंभ आलेख हे त्याला समजून सांगितलं. आता झालं ते अभ्यास संपला 2 तास. तोपर्यंत आता आमची 4ची वेळ झाली चहा प्यायची. आता दूध संपलं होतं, मग दूध आणून आता तापायला ठेवलं. संध्याकाळीच दूध आणलेलं कसं सकाळ पण कामात येतं. मग सकाळ सकाळ कोण दूध आणायला जाणार ह्याच्यासाठी मग वाद चालू असतात. त्यासाठी आत्ताच दूध तापून ठेवलेलं ते आत्ताही कामाला येतं आणि सकाळी येतं. त्यामुळं संध्याकाळीच दूध शक्यतो आणते मी. आता इथं दूध ठेवलेलं आहे. तसं लागल तसं मध्ये आधी पण घेऊनच यावं लागतं. कधी कमी जास्त होतं मध्ये आधी. आता दूध ठेवून तापायला ठेवते, तोपर्यंत चहा पण ठेवते आता ह्या पोरांचा. आता सगळ्यांना एकदा चहा दिला की नंतर संध्याकाळी जेवण पण 7:30पर्यंत करावंच लागतं. कारण 7:30-8पर्यंत जेवण उरकली तर सकाळच्या शाळेला मग उशीर होत नाही. उठणं सकाळचं लवकर उठावं लागतं ना, 5लाच पोरांना. मग आंघोळी ती सर्व आवरायला जरा वेळ लागतो. आता सगळं झालं त्यांचं. आता चहा झाला. आता 4चा चहा घ्यायला आता पोरं लगेच बसणारच आहेत बघा. आता 4च्या चहाच्या वेळेबरोबरच त्यांचा अभ्यास पूर्ण झाला असता. आता थोडं 1 तासभर खेळतील म्हणलं, पण आज जरा पाऊस असल्यामुळे आता खेळता येणार नाही. आता घरातच TV बघत काहीतरी करत बसतील. आता अशा पद्धतीने हे आता आमचं दिवसभराचं असं शाळेचं आणि पोरांचं आमचं रुटीन चालू असतं हे असं. आता तुम्हाला रोजच्या आमच्या व्हिडिओमधून थोडंफार आता दिसणारच आहे ते. आता बघा हे चहा वाटपचं काम आपलं सकाळ संध्याकाळप्रमाणे आपलं हे करावंच लागतं. चहा आता बाहेर पाऊस पडतो म्हटल्यानंतर चहाला नाही म्हणून जमत नाही. चहा हा घ्यावाच लागतोय सर्वांना. कारण थंडी पण आहे. पाऊस नुसता आहे श्रावणातला येतोय जातोय पण थंडी पण आहे त्याबरोबर. त्यामुळं थोडासा चहा घेतला की बरं वाटतं सर्वांनाच आपलं. आता झालेला आहे चहा. आता सर्वांचीच पार्टी आता चहाला इथं बसते बघा येऊन आता लगेच. आता बघा आता ज्याचा अभ्यास झाला आहे ते येऊन लगेच. आता शिवराजचा झाला होता. आता युवराज पण आलेला आहे. आता युवराजला बसायचं नाही आहे, बाहेर चालला आहे तो चहा घेऊन बघा. आता असं चाललं आहे आमचं. आता हसत खेळत असंच आमचा दिवस संपत असतात. तर जेव्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, आज सोमवार होते त्यामुळं म्हटलं मटकीची भाजी कुकर झालेला आहे आणि थोडासा रवा भाजून घेतल्यानंतर त्यात हे मावा टाकून होता. म्हणलं हे माव्याचं आणि रव्याचा थोडा गोड शिरा करून घ्यायचा होता आम्हाला. ह्यात दुपारची खिचडी होती. सोमवारवाल्यांना जे खाणारे होते त्यांना खिचडी पण केली होती. मी काही खाल्ली नाही, पण बाकीच्यांना पोरांना बी आवडते म्हणून थोडीशी केली होती. आता संध्याकाळचं हे सोमवार सोडायची तयारी आमची चालू झाली बघा. असं बघस तर अगदी दिवसाचंच पूर्ण रुटीन संपत येतं आमचं. घरातली साफसफाई, घरातली कामं आणि पोरांचा अभ्यास, शाळेत पूर्ण दिवस संपून जातो आमचा. असंच आता नवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे रोज बघायला भेटतील तुम्हाला. आता हे आमचे सोमवार सोडायचे. या सर्वांनी सोमवार सोडायला. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आजपासून आम्ही डेली व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आतापासून आमची आत्या आणि भाची ही टीम आमची रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आमचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.